2016ला ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस मला देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली होती आणि माझ्या सर्व गावकऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे विश्वास माझ्यावरती दाखवला आणि मला स्वतःला लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्याचबरोबर 18 पैकी 16 नगरसेवकांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं होतं। 2016 ते 2021 या 5 वर्षाच्या कार्यकाळात मला काम करण्याची संधी मिळाली। आपल्या विचारांचं सरकारवरती होतं, भारतीय जनता पार्टीचं सरकारवरती होतं आणि त्या काळात काम करायला संधी मिळाल्यानंतर मला असं वाटतं, मला पूर्ण विश्वास आहे की यापूर्वीच्या कोणत्याही 5 वर्षाच्या काळापेक्षा चांगल्यात चांगलं काम आम्ही करून दाखवलेलं आहे आणि त्याच धर्तीवर कदाचित पुन्हा लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचं आरक्षण जनरल जागेचंच निघेल असं अपेक्षित नसताना ते आरक्षण निघालं आणि माझ्या केलेल्या कामांच्या आधारावरती पक्षाने पुन्हा मला उमेदवारी दिलेली आहे आणि या उमेदवारीच्या निमित्ताने मला पूर्ण विश्वास वाटतो की आम्हाला ज्यावेळेस 5 वर्ष काम करण्याची संधी मिळाली त्या 5 वर्षाच्या काळामध्ये 2.5 वर्ष सुरुवातीचे काम करता आलं, नंतर 2 वर्ष कोविडमध्ये गेले, म्हणजे 5 वर्षापैकी कदाचित आम्ही 3च वर्ष काम करू शकलो। त्यामुळे बरीचशी कामं कदाचित जी अपेक्षित होती आम्हाला होणं ती झाली नाहीत आणि त्या धर्तीवर आता पुन्हा एकदा संधी मिळाल्यानंतर वरती राज्यात असेल केंद्रात असेल भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्यामुळं मला ठाम विश्वास आहे की देवळाली गाव हे विकासाच्या मागे राहणारं गाव आहे। आतापर्यंत आम्ही शहराच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी मी म्हणेल, कारण की नगर परिषदेच्या माध्यमातून रस्ते वगैरे ही कामं तर चालूच असतात। पाणी योजनेचा जो विषय आहे तर 1998 मध्ये देवळालीची पाणी योजना सुरू केली गेलेली पहिली, त्याच्यात काही भागामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित होत नव्हता, त्यासाठीची वाढीव पाणी पुरवठा योजना आम्ही मंजूर करून ती कार्यान्वित केलेली आहे। आता भूमिगत गटर योजनेचं काम चालू आहे। त्याचबरोबर ही तर सगळी झाली शासकीय पातळीवरची कामं। शेती हा आमच्या देवळालीचा मुख्य धंदा आहे आणि शेती विषयक पाण्यासाठी आम्ही आपल्या इथल्या देवळालीच्या ओढ्यांचं खोलीकरण, रुंदीकरण हे शासनाची कोणतीही मदत न घेता आम्ही लोकसहभागातून जी कामं केलेली आहेत, मला विश्वास आहे की शेतकऱ्यांना त्याचा जो फायदा झालेला आहे, त्यामुळे आमचे सगळे शेतकरी बांधव हे नक्की आमच्या बरोबर राहतील।